वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना बीड बाहेर हलवण्यात येण्याची शक्यता आहे। तशी मागणीच धनंजय देशमुखांनी केलेली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी धनंजय देशमुखांनी योगेश कदमांच्या समोर विविध मागण्या मांडल्यात। पाहूयात। जे आमच्या भावाची निर्गुण हत्या झाली, अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या टोळीने आमच्या भावाला संपवलं। आमच्या कुटुंबाचे जे प्रमुख होते, गावचे प्रमुख होते, त्यांना ज्या पद्धतीने संपवलं, याची कारण काय आहेत नेमकी? इथलं पोलीस प्रशासन या आरोपींसोबत कसं संगनमताने सगळ्या गोष्टी करत होतं, त्या संदर्भात प्रामुख्याने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारासोबत पोलिसांचं संगनमत आहे असा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या समोर धनंजय देशमुखांनी तक्रारींचा पाढा वाचला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना कारागृहात विशेष सोयी सुविधा दिल्या जात आहेत असा आरोप करण्यात आलाय। वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना बीड बाहेर हलवण्याची मागणी देखील करण्यात आली होती। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली होती। मोकोका अंतर्गत कारवाई झालेले सर्व खुनातील आरोपी हे इथं का ठेवले गेले याचं कारण, आणि ह्याच्या अगोदर तशी काही हिस्ट्री आहे का की मकोका अंतर्गत कारवाई झालेले आरोपी तर 3-3 महिने ठेवलेले? त्याचं उत्तर आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि मग पुढील जी काही चर्चा आहे या अनुषंगाने ती आम्ही करणार आहोत। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी या प्रकरणी तातडीनं चौकशीचे आदेश दिले। बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे। जर या प्रकरणात कारागृहातले अधिकारी दोषी आढळले तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा खुद्द गृहराज्यमंत्र्यांनी दिलाय। कदम यांनी मस्साजोग मध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी वाल्मिक कराडला बीड कारागृहातून हलवणार असल्याचं आश्वासन देशमुख कुटुंबियांना दिलंय। आरोपींना इथून स्थलांतरित करण्याच्या बाबतीत त्यांची जी मुख्य मागणी आहे, त्यासाठी मी देखील स्वतः प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलून घेईन आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही VIP ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच्या आजच मी संपूर्ण माहिती घेऊन गरज पडल्यास आम्ही चौकशी देखील करू आणि SP साहेबांच्या अंतर्मधला विषय नाही, परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आजच बोलून घेईन आणि त्याच्यावर देखील मी कारवाई करायला लावेन जर कोण दोषी असेल। वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना आता यापुढे राज्यातल्या वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार आहे अशी खात्रीलायक माहिती आहे। गृह विभागाच्या या निर्णयानंतर आता वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना वेगवेगळ्या कारागृहात हलवलं जाणार आहे। त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या कथित VIP सुविधांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, बीड।